तो जरांगे पाटील तुझ्या मजिदीमध्ये नेऊन ठेव, तुझ्या मजिदीमध्ये नेऊन ठेव त्याला. आम्हाला गरज नाही. तुझं जेवढं कापलेलं आहे ना तेवढं अख्खं कापून टाकू. जलील, तू नाही नाद करायचा आमचा बरं का. तू आम्हाला धमक्या पण द्यायच्या नाही. का करायचा जरांग्याला सपोर्ट? जर तो जरांग्या माझ्या हिंदुत्वाला नासवण्याचं काम करत असेल, संपवण्याचा त्याने विडा उचलला असेल, तर त्याला संपवण्याचा विडा मी उचलेल. आणि त्याच्या सोबत जी जोडल्या गेलेली माणसं आहेत ना, ती सुद्धा शरद पवाराची माणसं आहे, इम्तियाज जलीलची माणसं आहेत. या लोकांच्या माइंडनं चालणारी नाही. का या जरांगेच्या सभा होऊ द्यायच्या मला सांगा ना, का होऊ द्यायच्या? एक व्हिडिओ बघितला, एक क्लिप बघितली आणि खरंच मस्तकात मध्ये माझ्या मुंग्या आल्यात की काय चाललंय. आम्ही उघड्या डोळ्याने हे सगळं काही नंगानाच यांचा बघतोय आणि ही लोक मनमानी करतायत अगदी हवं तसं. यांना यांच्या म्हणजे मर्जीनुसार जसं नाचायचं तशी नाचतायत. मी ज्यांच्याबद्दल बोलतीये ते महाशय म्हणजे इम्तियाज जलील. या इम्तियाज जलील या इसमाचा मी आज एक व्हिडिओ बघितला, सोशल मीडियावर फिरतोय. या महाशयांचं म्हणणं असं आहे की नितेश राणे बोलतो मजिदीमध्ये घुसून मारीन. तर त्या नितेश राणेंना मी सांगतो असं इम्तियाज जलील म्हणतो. काय म्हणतो ऐका आणि नंतर त्याच्यावर मी बोलते. तो काय म्हणतो हे तुम्हीच ऐका आणि मग नंतर मी बोलते त्याच्यावर. आपके छोड़े हुए ये दिल्लू इतना सा है वो. आणि बोलतो की मी गब्बर आहे करते. अरे तुझी हाईट काय, तुझा बोलायलाही येतं का? आणि एकटा सोबत आपल्या सोबत 5-5, 6-6 गाड्यांचं बाउन्सर्स पोलीसवाले घेऊन फिरतात. तू काय हिंदू धर्माचं संरक्षण करणार आहे? तुझी स्वतःची लायकी आहे का स्वतःचं संरक्षण करण्यासाठी? मशिदीमध्ये घुसून मारणार. आता तुला मी सांगतो, तुझ्यामध्ये हिंमत आहे ना, मशिदीचा सोळा. आमचे मित्र आहे ना जरांगे पाटील साहेब, यांची सभा महाराष्ट्रामध्ये कुठेही जरांगे पाटील साहेबांची सभामध्ये तू तुझा फौज काटा घेऊन तिथे एकदा जाऊन बघा. तू परत येतो का कसा ते तुझ्या समाजातले लोक तुला दाखवून दे. दुसऱ्या समाजाचं बातमी कोणीच नको. जरांगे पाटीलांच्या सभेमध्ये तू जाऊन एकदा असं चक्कर मारून घे. तू खूप मोठा आहे ना गब्बर, तर दुसऱ्यांचा धर्मा बाबा जातीचा बाबा बोलूच नको. तर अशा परिस्थितीमध्ये आज ही सर्व एकंदरीत अजूनही आपल्या हिंदू मराठा बांधवांच्या लक्षात येतंय का? कट्टर हिंदुत्ववादी लोकांच्या लक्षात येतोय का हा कट? जरांगेच्या सोबत जी माणसं आहेत ती कम्युनिस्ट आहे एवढं लक्षात ठेवा. जरांगेला खलिस्तान्यांनी उभं केलंय हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. इम्तियाज जलील उघडपणे सांगतोय की त्या नारायण राणेच्या मुलाला म्हणावं, त्या नितेश राणेला म्हणावं की तू जरांगेच्या सभेला जाऊन दाखव. तुमचेच लोक तुला सोडतात का बघ, तू परत जातो का बघ. म्हणजे काय? म्हणजे काय तर जरांगेच्या सभेत येणारे लोक हे हिंदू द्वेषी आहेत हे इम्तियाज जलील सांगतोय व्हिडिओच्या माध्यमातून. जरांगेच्या सोबत असणारी माणसं ही हिंदू द्वेषी आहेत हे इम्तियाज जलील सांगतोय. ती माणसं आमच्या मताची आहेत. जरांगे आमच्या माइंडनी चालतोय हे त्याला सिद्ध करून दाखवायचं. ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने सांगितलंय. किती दिवस आम्ही डोळे झाक करायचा? का या जरांगेच्या सभा होऊ द्यायच्या मला सांगा ना, का होऊ द्यायच्या? अरे माझ्या छत्रपतींचे मुठभर मावळे होते, कोटभर मुघलांना पाणी पाजलंय त्यांनी. आता आम्ही कोटभर आहोत आणि ही थया थया आमच्या उरावर नाचतायत आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय. का आमची एकजूट होत नाहीये? का याच्या सभा आम्ही उधळून लावत नाहीये?
कारण याच्या सभा ह्या समाजहितासाठी नाही, तेवढं लक्षात ठेवा. मराठा मुलांचं नुकसान झालंय, वाटोळ झालंय, EWS गेलंय आपलं. कुणामुळं गेलंय? EWS कुणाच्या घशात गेलंय हे लक्षात येतंय का? जरांगे पाटलांचा अट्टाहास हा कशासाठी आहे? कशासाठी एवढा धिंगाणा लावलाय त्या माणसाने मराठा समाजाची? अरे नाही, डोळे उघडा अजूनही. आणि त्याच्या सोबत जी जोडल्या गेलेली माणसं आहेत ना, ती सुद्धा शरद पवाराची माणसं आहे, इम्तियाज जलीलची माणसं आहेत, या लोकांच्या माइंडनं चालणारी माणसं आहेत. का आम्ही सहन करतोय? का आपण ऐकून घेतोय यांचं मला सांगा. आज ते नितेश राणे साहेब, अरे हिंदुत्वासाठी जीवाचं रान करणं लावलंय त्यांनी. आमचे संग्राम बापू कीर्तनकार. आणि या लोकांवर जर हा असा बोलत असेल तर याला सुट्टी दिल्या जाईल का? कोण हा बोलतोय त्यांच्या सभेत येऊन दाखव. म्हणजे काय, जरांग्याची सभा ही हिंदू द्वेषी आहे का? का म्हणतोय हा जरांगेच्या सभेत मध्ये येऊन? अरे तुझ्या जरा इम्तियाज जलील, तुझी जी जमीन आहे ना तुला दिलेली ती आमची, तुझा संबंध नाही हा या भारताच्या जमिनीवर. तुम्ही परकीय आहात, एवढं लक्षात ठेवा. आक्रमण करून तुम्ही हिसकावलेली जमीन आहे आमची, तुमचा संबंध नाही माझ्या देशाच्या धर्तीवर, या जमिनीवर. तुम्हाला राहायला दिलं ना, उपकार माना. उपरे आहात तुम्ही. तू काय सांगतोय? तू काय बोलतोय तू? येऊन दाखव, परत जातो का बघ. तू कोण? मुळात तू कोण आहेस? कोण आहेस तू? आणि तुला तुझी जागा संभाजीनगरच्या मतदारांनी यावेळेस दाखवून दिलेली आहे. तुझी जागा काय आहे ती. त्यामुळे नाचू नकोस तू, तुझा नंगा नाच शांत कर. कुणाला धमक्या देतोस? तो जरांगे पाटील तुझ्या मजिदीमध्ये नेऊन ठेव, त्याला. आम्हाला गरज नाही त्याची. कुणाला धमक्या देतोस तू? फक्त ती धमकी एकट्या नितेश राणे साहेबांना नाहीये, अखंड हिंदुत्वाला त्याने धमकी दिली की तुम्ही तुमचं रक्षण नाही करू शकत तर हिंदुत्वाचं काय रक्षण करता, असं तो जलील बोलतोय व्हिडिओमध्ये. म्हणजे काय? याला दाखवून द्या आता की आम्ही आमचं रक्षणही करू शकतो आणि आमच्या हिंदुत्वाचं रक्षणही करू शकतो. खूप झालं यांचं. तोंडाला येईल ते बोलत असतात आणि आम्ही मुकाटपणे सहन करायचं यांचं. कारण काय? ही लोक पोचतायत आम्हाला. अरे ही जमीन आमची, हा देश आमचा, ही माती आमची. 750 वर्ष यांनी पिळवटून टाकलंय. माझं हिंदुत्व यांनी नास्तानाबूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीतरी या धरतीची, या देशाची त्या देवाला कुठेतरी दया आली असेल आणि त्यांनी छत्रपती शिवरायांसारखा हिरा या हिंदुस्थानाच्या धर्तीवर जन्माला घातला आणि म्हणून आज माझं हिंदुत्व टिकून आहे. अन्यथा प्रत्येकाची सुन्नत केली असती यांच्या पूर्वजांनी, एवढं लक्षात ठेवा. अरे काय करतोय आम्ही? आम्हालाच कळतंय का? कुणाला सपोर्ट का करायचा जरांग्याला सपोर्ट? जर तो जरांग्या माझ्या हिंदुत्वाला नासवण्याचं काम करत असेल, संपवण्याचा त्याने विडा उचलला असेल तर त्याला संपवण्याचा विडा मी उचलेल. अरे उघडपणे तो सांगतोय. जरांगेच्या सभेला हिंदुत्ववादी लोकांनी येऊन दाखवा, नारायण राणेंनी येऊन नितेश राणेंनी तिथे येऊन दाखवा. म्हणजे काय? नितेश राणे म्हणजे अखंड हिंदुत्व, एवढं लक्षात ठेवा. यास प्रत्येक हिंदू व्यक्तीचं मत त्यांच्या सोबत जोडलं गेलेलं आहे. प्रत्येक हिंदुत्वाचं मत. नितेश राणेंना धमकी म्हणजे ती फक्त एकट्या नितेश राणेंना धमकी आहे, ती अखंड हिंदुत्वाला धमकी दिलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. फक्त नितेश राणेंना धमकी नाहीये. आणि आम्ही गुमान सहन करतोय का? जरांगेच्या सभा होऊ द्यायच्या मला सांगा ना. का त्याचा नंगानाच गावागावात त्याला बंदी करा, त्याला बंदी करा. का बरं? महाविकास आघाडीचेच मतदार आहेत का गावामध्ये? भाजपचे नाहीयेत, महायुतीचे नाहीयेत. मग जर महाविकास आघाडीची लोक त्यांना मदत करतायत ना, महायुतीच्या लोकांनी पण करा ना, ग्रुप करा उघडपणे, काही हरकत नाही. ते जर मराठा म्हणून जर एकत्र येत असतील ना, बघा मराठा म्हणून फक्त मराठ्यांच्या नावाखाली एकत्र येत आहेत, ते मराठा म्हणून नाहीत.
मराठ्यांच्या नावाखाली त्यांनी हे सगळं काही शिजवणं लावलं ना, आपण हिंदुत्वाच्या नावाखाली शिजवू. येस. का शांत आहोत आम्ही? कशासाठी? अरे हे पार इथपर्यंत आलंय आता. किती सहन करताय? उघडपणे तो बोलतोय जरांगेच्या सभेला येऊन दाखवावं नितेश राणेंनी. अरे तुझं जेवढं कापलेलं आहे ना तेवढं अख्खं कापून टाकू. जलील, तू नाही नाद करायचा आमचा बरं का. तू आम्हाला धमक्या पण द्यायच्या नाही. काय बोलले नितेश राणे साहेब? तुम्ही जर आमच्या महाराजांना, आमच्या संतांना धमक्या देत असाल, रामगिरी महाराजांनी काय केलं होतं? अरे जे सत्य आहे ना तेच ते बोलले होते. काय खोटं बोलले होते ते? जे आहे ना खरं तेच बोलले. अरे तुमच्यामध्ये तुमचा बाप सुनेचा हलाला करतो हे खोटं आहे का? जे खरं आहे ना तेच मांडलंय त्यांनी. मग झोमतं कशाला तुम्हाला एवढं? ते झोमायला काय पाहिजे तुम्हाला? अरे खरं आहे ते तुमचं. तुमचा मजहब हेच शिकवतोय आणि जर तुमचा मजहब शिकवतो त्याच आम्ही सांगतोय, जे आमच्या हिंदुत्वाला कदापि सहन होणार नाही. सरळ सरळ बोलतो. अरे का या जरांग्याला डोक्यावर घेऊन नाचताय? कशासाठी? सरळ हा बोलतोय. खरंच जागा होण्याची गरज आहे आपल्याला. काय करतोय आपण?